फडणवीस यांनी दिले आहे। नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर सरकार वेगवेगळे नवे निर्णय आता घेऊ लागले आहे। संपूर्ण देशभरामध्ये सर्वात मोठे 4 बदल आता सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहेत। यामध्ये सर्वात मोठा बदल आता या ठिकाणी होतोय तो म्हणजे जिल्हा निर्मितीचा। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की तुमच्या जिल्ह्यामध्ये जे जे मोठे कोणते तालुके आहेत त्यांना आता जिल्हा बनवण्यात येणार आहे। पहिल्या जिल्ह्यांची संख्या जर आपल्या राज्यामध्ये पाहायला गेली तर 36 जिल्हे होते, परंतु आता यामध्ये वाढ होऊन 56 केली जाणार आहे। म्हणजेच नवीन आता 20 जिल्हे मोठ्या तालुक्यांचे बनवण्यात येणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेऊन टाकलाय। या ऐतिहासिक निर्णयामुळे आता तुमचा जिल्हा बदलणार आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव नवीन असणार आहे। लगेच तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे की तुमच्या जिल्ह्याचं नाव नवीन काय या ठिकाणी दिले जाणार आहे। तुमच्या जिल्ह्यातील जे कोणते मोठमोठे तालुके सध्याला आहेत तर त्यांना जिल्हा या नावाने ओळखलं जाणार आहे। या ठिकाणी मग आता जिल्हाधिकारी कार्यालय नवीन बनणार आहे। सरकारकडून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आला आहे तो म्हणजे राज्यात नवीन जिल्हा निर्मितीचा। आता 26 जानेवारी निमित्त आता या मूळ जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन 20 जिल्ह्यांची निर्मिती आता यादी तयार करण्यात येणार आहे। मग आता तुमचा जिल्हा नेमकं कोणता असणार आहे, तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या नावाने इथून पुढे आता या ठिकाणी बोलवता येणार आहे। नवीन आलेल्या यादीनुसार कोणकोणत्या जिल्ह्यांची संख्या या ठिकाणी वाढणार आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये सध्याला राहत आहात तो जिल्हा आता या ठिकाणी येणार नाही, त्याचं नाव बदलणार आहे। नेमकं कोणकोणत्या जिल्ह्याचे विभाजन या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि नवीन जिल्ह्याची निर्मिती आता सरकारच्या माध्यमातून कोणाकोणाला या ठिकाणी तालुक्याला बनवण्यात येणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये जी काय मोठमोठी सध्याला तालुके या ठिकाणी आहेत तर ती जिल्हे या ठिकाणी बनणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, कारण या जिल्हा निर्मितीमुळे काही नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे तर काही नागरिकांना मोठा फायदा देखील आता होणार आहे। सरकारने नवे जिल्हे आता निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजे जिल्ह्याला नेमका आता नवीन नाव तुमच्या काय देण्यात येणार आहे। तुम्हाला सध्याला तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काय मोठे तालुके आहेत त्यांना वेगळं नाव देण्यात येणार आहे। तुम्ही ज्या ठिकाणी सध्याला राहत आहात तो तालुका नसून आता जिल्हा बनणार आहे। नेमकं तो जिल्हा कोणता बनणार आहे, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे। नवीन 20 जिल्हे कोणकोणते सरकारच्या माध्यमातून 26 जानेवारी निमित्त बनवण्यात येणार आहे याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आल्या। नवीन वर्षाची सुरुवात होताच आता सगळीकडे मोठमोठे निर्णय आता घेताना सरकार दिसत आहे। आता पाहूया जिल्हा निर्मितीचे इथून पुढे फायदे नेमके कोणकोणते होणार आहेत आणि तुमच्या जिल्ह्यातील कोणकोणत्या मोठ्या तालुक्यांना जिल्हा म्हणून या ठिकाणी आता ओळखलं जाणार आहे। आता तो तुमचा तालुका आहे तर तो तुमचा तालुका राहणार नाही तर त्याला जिल्हा बनवण्यात येणार आहे। कोणतं नाव तुमच्या तालुक्याला जिल्हा म्हणून देण्यात येणार आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। परंतु या ठिकाणी सविस्तर माहिती पाहण्याकरिता या जिल्हा निर्मितीचा इतिहास आपण जरा मागे जाऊन सविस्तरपणे समजून घेऊया। नवीन आता या ठिकाणी वर्षाची सुरुवात होताच 26 जानेवारी निमित्त 20 जिल्हे नवीन होणार। सरकारने गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आता घेऊन टाकलाय ते म्हणजे आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यामधील मोठमोठे जे काही तालुके आहेत त्यांना आता निवडण्यात आले आणि त्यांना जिल्हा आता या ठिकाणी बनवण्यात येणार आहे। मग कोणकोणते तालुके आता जिल्हा बनणार आहेत, तुमच्या जिल्ह्यांचं नाव आता नेमकं काय बदलून मिळणार आहे, नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये विभाजन होणार आहे आपण व्यवस्थित बघणार आहोत। परंतु या जिल्हा निर्मितीचा इतिहास थोडा आपण पाठीमागे जाऊन समजूया, मग तुम्हाला व्यवस्थित समजून येईल की तुमच्या तालुक्यांचं मोठ्या तालुक्यांचं विभाजन होऊन जिल्हा कसा बनतोय। बघा आता बघा आपण सुरुवातीचा जर विचार केला तर 1 मे 1960 ला त्या ठिकाणी आता 26 प्रारंभिक जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 च्या वेळेला झाली होती। तेव्हापासून आजपर्यंत नवीन 10 जिल्हे आता निर्माण करण्यात आलेत। पहिल्यांदा किती होते, 26 होते, त्यानंतर नवीन 10 जिल्हे झाले म्हणून 36 जिल्हे सध्याला आहेत। सामान्यत नवीन जिल्ह्यांची निर्मिती ही राजपत्रित कार्यकारी आदेश जारी करूनच राज्य विधानसभेत कायदा पारित करून त्याला 1960 रोजी आता या ठिकाणी केलं होतं। 26 जिल्ह्यांमध्ये विभाजन केलं होतं। आता नवीन वर्षाची सुरुवात झाल्या, आता परत एकदा 26 जानेवारी येत्या 20 जिल्हे नवीन तयार होणार आहेत। मग आता या ठिकाणी 1960 ला महाराष्ट्रात 26 जिल्हे अस्तित्वात होते। कालांतराने गरज म्हणून
तसेच या ठिकाणी नागरिकांच्या वाढत्या मागणीला विचार करून नवीन जिल्ह्यांची संख्या त्यावेळी वाढवण्यात आली होती. 26 जिल्ह्यापासून 10 जिल्हे वाढवले आणि 36 जिल्हा आतापर्यंत सध्याला आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहे, आपल्या सुद्धा सध्याला मिळत आहे. मग आता 1981 ला जालना आणि सिंधुदुर्ग या 2 नवीन जिल्हे या ठिकाणी जोडण्यात आले. 1982 ला लातूर आणि गडचिरोली या 2 नवीन जिल्ह्यांची समावेश करण्यात आला. त्यानंतर 1990 ला मुंबई उपनगर आता या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर जर बघितलं 1998 ला वाशिम आणि नंदुरबार या जिल्ह्याची भर पडली. 1999 ला काय झालं, हिंगोली आणि गोंदिया 2 जिल्ह्यांची स्थापना या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. 1960 पासून 1999 पर्यंत जर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या पाहायला गेली तर टोटल आता 26 पासून या ठिकाणी 35 पर्यंत म्हणजे 9 जिल्हे नवीन निर्माण झाले होते. मग 36वा जिल्हा जो होता तर तो निर्माण झाला, तो म्हणजे नवीन आता नुकताच झालाय, म्हणजे 2014 ला पालघर जिल्हा या ठिकाणी निर्माण झाला. मग आता 20 जिल्हे नवीन कोणकोणते निर्माण होणार आहेत हे सुद्धा लगेच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता बघा या ठिकाणी पालघर जिल्ह्याची निर्मिती नुकताच 2014 ला या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते तर पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या जिल्ह्याची नवीन निर्मिती आता या ठिकाणी करण्यात आली होती. 2014 ला तुम्ही सुद्धा पाहिलं होतं. तेव्हापासून मात्र 10 वर्षात जर विचार केला तर महाराष्ट्रात एकही नवीन जिल्हा अस्तित्वात आला नव्हता. म्हणजे 2031 ते 2014 ते 2026 सुरू झालंय, म्हणजे जवळपास त्या ठिकाणी आता 10 ते 11 वर्ष उलटून गेलेत, परंतु एकही नवीन जिल्हा या ठिकाणी अस्तित्वात आलेला नव्हता. पण आता मात्र नवीन 20 जिल्हे निर्मितीला वेग आलाय. आताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील ऐकलेली आहे, पाहिलेली आहे की आता नवीन वर्षानिमित्त निर्णय घेतलाय. 26 जानेवारीला मुख्य सचिवांच्या समितीने 20 नवीन जिल्हे आता तयार करण्यात येणार आहेत आणि 81 नवीन तालुके तयार करण्यात येणार आहेत. तुमचा जिल्हा, तुमचा नेमका आता तालुका कोणता जिल्हा बनणार आहे, तुमचा नवीन जिल्हा कोणता बनणार आहे, तुमच्या जिल्ह्यातील नवीन जे काय मोठमोठे तालुके त्यांचे नवीन जिल्हे आता कोणते कोणते बनणार आहेत, मग त्या जिल्ह्याला नाव कोणतं देण्यात येणार आहे, सविस्तर अपडेट या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. बघा या ठिकाणी 36 जिल्ह्यापैकी यातील बहुतेक जिल्ह्यांची घोषणा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. राज्याच्या प्रशासकीय गरजानुसार नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणं अत्यावश्यक होतं, गरजेचं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्या. नवीन निर्माण होणारे 20 जिल्हे नेमकं कोणते असतील ते बघूयाच आणि त्यामुळे आज या ठिकाणी सर्व जिल्ह्यांची यादी देखील आता आल्या, ती तुम्हाला पुढे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आता तुमचा जिल्हा नेमकं कोणता नवीन तयार होणार आहे, तुमच्या जिल्ह्याला नेमकं आता नवीन नाव काय दिलं जाणार आहे. आता नवीन वर्षानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे. 26 जानेवारीला तुमच्या जिल्ह्याचं नाव जे आहे, सध्याला जे नाव आहे तर ते तुम्हाला परत या ठिकाणी अजिबात सांगता येणार नाही. तुमच्या जिल्ह्याला वेगळं नाव काहीतरी असणार आहे, ते नाव काय असणार आहे त्या ठिकाणी पुढे लगेच तुम्हाला आता सांगणार आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की आता तुम्हाला सर्वच जिल्ह्यांची नवीन जिल्हा निर्मिती होणार आहे. यामध्ये सर्वांनी लक्षात ठेवा, नवीन जिल्हा निर्मितीमध्ये उदगीर जिल्ह्यांचे विशेष स्थान या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातील काही भाग एकत्र करून उदगीर या नवीन जिल्ह्याची निर्मिती आता तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय टप्प्यात आला असून उदगीर जिल्हा अस्तित्वात या ठिकाणी येणार आहे. कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी नांदेड आणि लातूर या 2 जिल्ह्यामधून उदगीर नवीन जिल्हा या ठिकाणी निर्माण होणार आहे. तुमचा जिल्हा नेमका कोणता आहे, तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या जिल्ह्याला नेमकं कोणत्या प्रकारचं नाव या ठिकाणी बदलून देण्यात येणार आहे, इथे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा नांदेड आणि लातूर तुमच्या लक्षात आलं का बघा, यापासून उदगीर हा मोठा त्या ठिकाणी तालुक्याचं रूपांतर जिल्ह्यामध्ये झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर यामध्ये कोणकोणते जिल्हे बनणार आहेत, यामध्ये मोठे मोठे तालुके कोणकोणते बदलणार आहेत, तर या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करून आता 2 नाही तर तब्बल त्या ठिकाणी लक्षात ठेवा 3 जिल्हे होणार आहेत. शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामनगर असं 3 नवीन जिल्ह्यांची निर्मिती आता या ठिकाणी होणार असल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा, अहिल्यानगर जिल्ह्यातून 3 नवे जिल्हे आता विभाजन होणार आहेत. कोणकोणतं, शिर्डी जिल्हा होणार आहे, संगमनेर, त्यानंतर श्रीरामनगर
अशा 3 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। मग आता तुमचा जिल्हा कोणता आहे आणि त्या जिल्ह्यांचं रूपांतर कशात होणार आहे, किती तुमच्या जिल्ह्यामध्ये मोठे तालुक्यांचे जिल्हे होणार आहेत बघा। यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील तुम्ही जर राहत असाल तर नाशिक जिल्ह्याचं विभाजन करून मालेगाव आणि या ठिकाणी कळवळ अशा 2 सध्या मोठे तालुके आहेत। तर या 2 तालुक्यांची आता जिल्हा निर्मिती या ठिकाणी केली जाणार आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातून भुसावळ हा नवीन त्या ठिकाणी जिल्हा आता या ठिकाणी 26 जानेवारी निमित्त होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीरा भाईंदर आणि कल्याण अशी 2 नवे जिल्हे या ठिकाणी निर्मितीस प्रस्थापित या ठिकाणी करणार असल्याचं आता सांगण्यात आलंय। मराठवाड्यात जर विचार केला तर अंबाजोगाई या नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर येत आहे। आता बऱ्याच दिवसापासून अंबाजोगाई हा नवीन जिल्हा या ठिकाणी मागणी होत होती, तर याच्या निर्मितीला आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई हा नवीन या ठिकाणी आता जिल्हा निर्मिती होत असल्याचं पाहायला मिळतंय। नांदेड जिल्ह्यातून किनवट हा नवीन जिल्हा या ठिकाणी अस्तित्वात येणार असल्याची माहिती समोर येते। तर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर सांगली सातारा या जिल्ह्यातील नागरिकांना कोणता जिल्हा नवीन बनवणार आहेत ते पण बघा। सांगली सातारा कोल्हापूर हा जो भाग आहे तर मानदेश या नवीन जिल्ह्यामध्ये समाविष्ट होऊ शकतो। पुणे जिल्ह्याचे विभाजन आता कशा पद्धतीने होऊ शकतं तर लक्षात ठेवा, पुणे जिल्ह्यामध्ये विभाजन जर केलं तर बारामती हा महत्त्वाचा नवीन जिल्हा प्रस्तावित या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। 2014ला अस्तित्वात या ठिकाणी आलेला पालघर जिल्ह्याचा शेवट जिल्हा तर याचे विभाजन आता होऊन जव्हार या ठिकाणी नवीन जिल्हा आता निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यानंतर विदर्भाचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन खामगाव हा नवीन तालुक्याचं जिल्हा या ठिकाणी होणार असल्याचं समोर येतंय। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात जर आता सध्याला विचार केला तर पुसदा नवीन जिल्हा या ठिकाणी निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढचा तुमचा जिल्ह्याचं काय काय होणार आहे विभाजन बघा। आता अमरावती जिल्ह्यातून अचलपूर भंडारा, आता बघा अमरावती जिल्ह्यातून अचलपूर भंडारा या जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यातून जर विचार केला तर साकोली सुद्धा जिल्ह्याचं तुम्हाला झाल्याचं पाहायला मिळतंय। गडचिरोली जिल्ह्यात जर विचार केला तर अहेरी हे नवीन जिल्हे अस्तित्वात येणार असल्याचं बघायला मिळतंय। त्यानंतर आता कोकण विभागात जर विचार केला तर आता यामध्ये रायगड जिल्ह्याचे विभाजन होऊन महाड आणि रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन या ठिकाणी मंडणगड असं 2 जिल्ह्यांची निर्मिती होत असल्याचं पाहायला मिळतंय। नवीन जिल्हा निर्मितीचे फायदे जर आपण बघायला गेलं तर तुम्हाला काय काय फायदा होणार आहे तर बघा, नवीन जिल्हा निर्मिती झाल्यामुळं आता जिल्ह्यांचा आकार बदल होणार, प्रशासन अधिक चपळ होणार, अधिक कार्यक्षम होणार आणि स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी मोठा हातभार या ठिकाणी लागणार आहे। नवीन जिल्हा निर्मितीमुळे गावापर्यंत विकास या ठिकाणी आता पोहोचणार आहे। पायाभूत सुविधा स्थानिक विकासाला गती मिळणार आहे। सर्व प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी जवळ होत असल्याने नागरिकांचा मोठा फायदा या ठिकाणी होईल। प्रत्येक विभागातील नागरी समस्या जलद गतीने सोडवल्या जातील। सोबतच महाराष्ट्राच्या प्रशासकीय सुधारणा विकासासाठी एक महत्त्वाचं पाऊल असणार आहे, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत होईल। येत्या काही वर्षात या निर्णयामुळे राज्याला विकासाला गती मिळेल। नवीन जिल्हा निर्मिती ही नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे। प्रचंड आर्थिक गुंतवणूक, प्रशासकीय पुनर्रचना यासाठी करावी लागेल। नवीन जिल्ह्याचे सहकारी कार्यालय, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या भांडवलीची आवश्यकता असते। एक नवीन जिल्हा निर्मिती करण्यासाठी 350 कोटी रुपये अंदाजे खर्च लागतो। दरम्यान लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातून उदगीर हे नवीन जिल्हा मात्र लवकरात लवकर सगळ्यात पहिल्यांदा अस्तित्वात होईल। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे 20 नवीन जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आलेला असून त्यामुळे ऐतिहासिक बदलाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळते। या निर्मितीची घोषणा होण्याची शक्यता आहे। सरकार जनगणना चेक करून आता 81 नवे तालुके आणि 20 नवे जिल्हे आता तयार करण्याच्या त्या ठिकाणी तयारीत असल्याचं सूत्रांमार्फत महत्त्वाची माहिती समोर येत आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।